यादवेश विकास शाळेतील बलात्कार प्रकरण, मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकावर गुन्हा दाखल। नालासोपाऱ्याच्या यादवेश विकास इंग्रजी शाळेतील 14 वर्षांच्या विद्यार्थिनीवर शिक्षकाने केलेल्या बलात्कार प्रकरणानंतर 10 दिवसांनी मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांच्या विरोधात पोस्कोच्या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले। पीडित मुलाने या लैंगिक छळाबाबत त्यांना माहिती असूनही त्यांनी कारवाई न करता पीडितेच्याच भावाला मारहाण केली। नालासोपारा पूर्वेच्या संतोष भुवन या ठिकाणी यादवेश विकास इंग्रजी शाळा आहे। या शाळेत 9वीत शिकणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेतील शिक्षक अमित यादव हा मागील 5 महिन्यांपासून धमकावून बलात्कार करत होता। त्यापूर्वी 2022 मध्ये दुबे पीडित मुलीचा लैंगिक छळ करत होता। हा प्रकार पीडित मुलीने पर्यवेक्षक संतलाल यादव आणि मुख्याध्यापक विकास यादव यांना सांगितला होता, मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले। याबाबत पीडित मुलीचा भाऊ विचारणा करण्यासाठी गेला असता त्याला मुख्याध्यापक विकास यादव यांनी मारहाण केली होते। जर त्याच वेळी शाळेने कारवाई केली असती तर माझ्या बहिणीवर बलात्कार झाला नसता, असे पीडित मुलीच्या भावाने सांगितले। या प्रकरणी पेल्हार पोलिसांनी फिर्यादी मुलीचा नव्याने पुरवणी जबाब नोंदवून घेतला आहे। तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुख्याध्यापक विकास यादव आणि पर्यवेक्षक संतलाल यादव याच्या विरोधात पॉस्कोचे कलम 21(2) आणि भारतीय न्याय संहितेचे कलम 155(2) आणि 351(2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे। आरोपी अमित दुबे वय वर्ष 30 हा नालासोपारा पूर्वेच्या संतोष भुवन येथील यादवेश विकास इंग्रजी शाळेत शिक्षक आहे। तसेच तो वलईपाडा या ठिकाणी उज्ज्वल नावाचे खासगी शिकवणी वर्ग घेतो। या शाळेत शिकणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनीवर त्याने क्लासमध्ये शिकविण्याच्या बहाण्याने बोलून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। यानंतर वारंवार तिला धमकावून तिच्या शाळेत तसेच शिकवणी वर्गात बलात्कार करत होता। मार्च ते जुलै असे 5 महिने तो या विद्यार्थिनीवर बलात्कार करत होता। पेल्हार पोलिसांनी आरोपी अमित दुबे याला भारतीय न्याय संहितेचे कलम 64(2) F आणि 65(1) तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पॉस्कोचे कलम 4, 5, 8 आणि 12 अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली। या शाळेतील 25हून अधिक मुलींवर अशा प्रकारे लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप पीडित मुलीच्या भावाने केला। या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथक SIT नेमून चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे।